Hello dear students, welcome again. You are learning the third lesson triangles. ओके, लास्टच्या व्हिडिओमध्ये जर आपण पाहिला असेल म्हणजे लास्टच्या दोन व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट जो 3.1 आहे तो दोन पार्ट्समध्ये तीन पार्ट्समध्ये डिवाइड केलेला आहे. मी लास्टला पण सांगितलं. त्यामध्ये पहिला पार्ट होता इझी एक्झाम्पल, म्हणजे त्यामध्ये आपण फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ एक्झाम्पल बघितलेलं. त्यानंतर जो मीडियम पार्ट होता त्यामध्ये आपण जे एक्झाम्पल बघितले त्यामध्ये म्हणजेच कालच्या व्हिडिओमध्ये बघा क्वेश्चन नंबर 5, 6 अँड 9. ओके, क्वेश्चन नंबर 5, 6 अँड 9 बघितलेला. आता आज जो बघायचा आहे थोडासा डिफिकल्ट पार्ट, म्हणजे जास्त पण डिफिकल्ट नाही. ओके, एकदम सिम्पल आहे बऱ्यापैकी, फक्त स्टेप जरा जास्त आहेत म्हणून त्याला मी डिफिकल्ट लेवल म्हणतो. त्यामध्ये जो क्वेश्चन नंबर 7 आहे तो बघायचा आहे. बघा बुक काय दिले, टेक्स्टबुक असेलच तुमच्यासमोर. इन ट्रायंगल ABC बायसेक्टर ऑफ अँगल A अँड B इंटरसेक्ट ॲट पॉईंट O. इफ अँगल C इज इक्वल टू 70 डिग्री फाइंड मेजर ऑफ अँगल AOB. आता नुसतं जर रीड केलं तर आपल्याला काहीच समजणार नाही, आपल्याला याच्यासाठी फिगर ड्रॉ करावं लागेल. बघा आपण त्यामध्ये काय दिले बघा, इन ट्रायंगल ABC. सो आपल्याला ट्रायंगल ड्रॉ करावं लागेल. ओके, आता मी नेम नंतर न देतो बघा. दॅट इज अँगल A, B अँड C. ओके, इन ट्रायंगल ABC बायसेक्टर ऑफ अँगल A म्हणजे अँगल Aचा बायसेक्टर. ओके, थोडक्यात हा, आणि Bचा बायसेक्टर. ओके, बायसेक्टर B इंटरसेक्ट ॲट पॉईंट O म्हणजे या O पॉईंटमध्ये काय होतात, इंटरसेक्ट होतात. म्हणजे हे दोन इकडचे अँगल इक्वल होतील आणि ही दोन अँगल्स इक्वल होतील. आता नेम नंतर न बघू. ओके, त्यानंतर अँगल C इज इक्वल टू 70 डिग्री. हा अँगल C किती दिला आहे तुम्हाला बघा, 70 डिग्री. फाइंड द मेजर ऑफ अँगल AOB. आपल्याला अँगल AOB फाइंड आउट करायचं. ओके, सुरुवातीला आपण जे काय गिवन दिले त्याच्या वाईज आपण जाऊ. ओके, आता आपल्याला काय दिले बघा. ओके, अँगल AO इज अ बायसेक्टर आणि BO इज अ बायसेक्टर ऑफ अँगल CAB आणि ABC. मग त्याच्या संदर्भात आपल्याला पहिला लिहावं लागेल. ओके, सो ॲन्सरमध्ये काय होणार बघा, फक्त लक्ष द्या, नंतर मी पुन्हा एक्सप्लेन करेनच. ओके, सेक्स AO अँड सेक BO ओके इज द bisector of angle A and angle B. ओके, ऑफ अँगल A and angle B म्हणजे हे जे काय दोन अँगल्स आहेत कोणकोणते अँगल, CAO. देअरफॉर अँगल CAO इज इक्वल टू अँगल OAB इज इक्वल टू हाफ ऑफ, म्हणजे हाफ ऑफ अँगल CAB. ओके, म्हणजे हे जे काय दोन अँगल्स आहेत हे या मोठ्या अँगलच्या हाफ असणार, हे बेसिक आहे. त्याचप्रमाणे इकडे पण होणार अँगल CBO इज इक्वल टू अँगल OBA इज इक्वल टू हाफ ऑफ अँगल CABC म्हटला तरी चालेल, अँगल ABC. हे इक्वेशन नंबर काय येणार आहे, 2. ओके, म्हणजे हे दोन अँगल या पूर्ण मोठ्या अँगलच्या हाफ असणार आणि हे दोन अँगल इकडच्या अँगलच्या कसं असणार आहे, हाफ असणार. हे आपल्याला पुढे लागणार आहे, त्यामुळे मी ॲज इट इज इथं लिहून घेतो. ओके, आता इथं ॲक्च्युली टोटल 2 ट्रायंगल्स आहेत बघा, ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल AOB. सो इन दॅट केस फर्स्ट वी यूज द सम ऑफ रूल ऑफ ट्रायंगल ABC. म्हणजे आपण ट्रायंगल ABC साठी जो काय सम ऑफ ऑल अँगलचा रूल यूज करणार आहे. ओके, सो यामध्ये काय होणार बघा, सम इन ट्रायंगल ABC. ओके, म्हणजे मोठ्या ट्रायंगलसाठी इन ट्रायंगल ABC. ओके, काय होईल बघा, सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. तो रूल तुम्हाला कालच्या मध्ये ईच अँड एव्हरी एक्झाम्पलमध्ये आपण बघितले, म्हणजे तो रूल इथं परत लावावा लागेल. सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. म्हणजे ऑल अँगलची ॲडिशन किती होणार आहे 180 डिग्री. म्हणजेच कोणकोणत्या बघा अँगल CAB
किंवा हां अँगल CAB प्लस अँगल ABC प्लस अँगल ACB इज इक्वल टू 180 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. काय केलं बघा, प्रत्येक ह्याला आपण काय केलं, ठीक आहे. आता त्यानंतर या सगळ्याला 1/2 डिवाइड करायचं आहे, या सगळ्या टर्मला 1/2 डिवाइड करायचं आहे. ओके, देअरफॉर 1/2 मल्टिप्लाय बाय अँगल CAB प्लस 1/2 मल्टिप्लाय बाय अँगल ABC प्लस 1/2 मल्टिप्लाय बाय अँगल ACB इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाय बाय 180 डिग्री. ओके, वाटल्यास पुढे तुम्ही रिझन लिहू शकता मल्टिप्लाइंग ईच टर्म बाय 1/2. ओके, ठीक आहे. काय केलं, प्रत्येक टर्मला 1/2 मल्टिप्लाय केलं. आता रिझन का, तर आपल्याला 1/2 अँगल CAB ची व्हॅल्यू आपल्या येत आहे, 1/2 अँगल ABC ची व्हॅल्यू येत आहे. ओके, म्हणजे जर तुम्ही बघितलं असेल 1/2 अँगल CAB म्हणजेच अँगल AOAB होतो. ओके, आपल्याला या ट्रायंगलची हेल्प घ्यायची आहे, त्यामुळे OAB म्हणजे इथं काय होणार, अँगल OAB प्लस 1/2 अँगल ABC म्हणजेच काय बघा, 1/2 अँगल OBA दॅट इज अँगल OBA प्लस 1/2 ॲज इट इज राहील अँगल ACB म्हणजेच अँगल C ची व्हॅल्यू किती आहे, 70 डिग्री. ओके, इज इक्वल टू 70 डिग्री. 1/2 मल्टिप्लाय बाय 180 डिग्री म्हणजेच किती होणार, 90 डिग्री. ओके, देअरफॉर अँगल OAB प्लस अँगल OBA प्लस 1/2 मल्टिप्लाय बाय 70 दॅट इज 35 डिग्री. ओके, डिव्हिजन केलं, 2 70ला डिवाइड केलं और 70ला 2 डिवाइड केलं इज इक्वल टू 90 डिग्री प्लस 35 डिग्री तिकडे गेलं कोण होणार, मायनस होणार. देअरफॉर अँगल OAB इथं रिझन राहिलं बघा, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. ओके, फर्स्ट आणि सेकंडवरून आपण हे लिहिलं व्हॅल्यू. ओके, OAB प्लस अँगल OBA इज इक्वल टू 90 डिग्री मायनस 35 डिग्री. देअरफॉर अँगल OAB प्लस अँगल OBA इज इक्वल टू 90 मायनस 35 किती येणार बघा, 5 इथं 1 दॅट इज 55 डिग्री. ओके, इट इज युअर इक्वेशन नंबर 3. ओके, हा आपला दुसरा टप्पा झाला ॲन्सरचा. ओके, यामध्ये काय केलं बघा, पहिला ही स्टेप्स तुमची होईल, त्यानंतर इथं आपण सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगलचा हेल्प घेतली आणि या सगळ्या स्टेप्स घेतल्या. यामध्ये 1/2 मल्टिप्लाय केलं, हा मेन की पॉईंट आहे, म्हणजे हे लक्षात आलं पाहिजे, अदरवाईज तुम्हाला पुढचं एक्झाम्पल सॉल्व करता येणार नाही. 1/2 मल्टिप्लाय केलं, त्यामुळे OAB OBA आणि 1/2 70 डिग्री. हे 70 डिग्री कुठून आलं, तर अँगल ACB आपल्याला किती दिला आहे, 70 दिला आहे आणि 1/2 मल्टिप्लाय बाय 180 दॅट इज इक्वल टू 90 डिग्री येणार. ओके, मग बाकीचा ॲडिशन सबट्रॅक्शनचा पार्ट आहे. हे तुमचं इक्वेशन नंबर 3 झालं. ओके, जसं आपण ट्रायंगल ABC साठी तो रूल यूज केला, म्हणजे सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल, सेम रूल आपल्याला ट्रायंगल ABO साठी करायचं आहे. मग त्यासाठी मला हा पार्ट तुमच्यासाठी रफ करावा लागेल. ओके, फिगर मी ॲज इट इज ठेवतो. ओके, म्हणजेच कोणत्या ट्रायंगलसाठी, AOB साठी. ओके, सो इन ट्रायंगल AOB. ओके, कॉम. आता माझ्यासाठी एक फक्त काम करा, हा जो काय रूल आहे मी पूर्ण लिहित नाही, सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल इज 180 डिग्री. ही जी काय लाईन आहे ती इथं फक्त तुम्ही कॉपी करा. ओके, इथं स्पेस थोडासा कमी असल्यामुळे मी इथं पूर्ण लिहित नाही, तुम्ही हे ॲज इट इज इथं कॉपी करायचं. सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री, म्हणजे ऑल 3 अँगलचे ॲडिशन, ऑल 3 अँगलचे ॲडिशन किती येणार, 180. दॅट इज अँगल OAB प्लस अँगल OBA प्लस अँगल AOB इज इक्वल टू 180 डिग्री. ओके, आता जर तुम्ही बघितलं असेल इक्वेशन नंबर 3 मध्ये OAB आणि OBA चे ॲडिशन किती आले, 55 डिग्री. तर ठेवून द्या, दॅट इज 55 डिग्री प्लस अँगल AOB इज इक्वल टू 180 डिग्री. हे कशावरून लिहिलं, फ्रॉम इक्वेशन 3. फ्रॉम इक्वेशन 3 55 प्लसमध्ये त्या साईडला आल्यामुळे काय होणार, मायनस होणार. देअरफॉर अँगल AOB इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 55 डिग्री आणि युअर फायनल आन्सर दॅट इज अँगल AOB
इज इक्वल टू 562 दॅट इज 125 डिग्री आणि आपल्याला अँगल AOB फाइंड आउट करायचं होतं. बऱ्यापैकी पूर्ण आन्सर बोर्डवर आहे बघा. थोडं एकदा लिहून घ्या सगळं व्यवस्थित. इथल्या स्टेप्स तुम्ही लिहून घेतल्या असतील, हे थोडंसं लिहून घ्या. आपण फक्त जो रूल यूज केला तो म्हणजेच दोन्हीमध्ये सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल. बाकी यामध्ये असं काही दुसरं नवीन यूज केलेलं नाही आपण यामध्ये. बघा नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. ओके चला. ओके लेट्स सी क्वेश्चन नंबर 8. ओके क्वेश्चन नंबर 8 बघू. फिगर ड्रॉ केल्यानंतर लक्षात येईल तुम्हाला. तर या टाईपचा जो क्वेश्चन आहे तो आपल्याला पॅरलल लाईनमध्ये झालेला बघा. सेम क्वेश्चन होता प्रॉब्लेम सेटमध्ये. जर तुम्हाला घेताना नंतर आठवेल की बाबा आपण या टाईपचे एक्झाम्पल कुठेतरी बघितले. ओके लेट्स सी. इन द फिगर क्वेश्चन रीड करतो. लाइन AB पैरेलल लाइन CD and PQ is their transversal. Ray PT and ray QT are the bisector of angle BPQ and angle PQD respectively. Prove that angle PTQ is equal to 90 degree. आपल्याला काय प्रूफ करायचं आहे? अँगल PTQ is equal to 90 डिग्री. चला सुरुवात करू आपण आन्सरला. ओके यामध्ये जी काय दोन इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट आहेत त्यामध्ये पहिली इन्फॉर्मेशन म्हणजे या दोन लाईन पॅरलल आहेत आणि दुसरी इन्फॉर्मेशन PT अँड QT बायसेक्टर आहे. आता QT आणि PT बायसेक्टर म्हणजे हे दोन अँगल इक्वल येणार बघा. जे मी इक्वल सिम्बॉलनं दाखवलं आणि इकडचे दोन अँगल काय येणार आहेत? इक्वल येणार. मग त्याचा आपल्याला पहिला यूज करायचा म्हणजेच काय बघा. रे PT ॲन्सरमध्ये काय होणार बघा. रे PT ॲक्च्युली ॲन्सर म्हणजे प्रूफ म्हणलं तरी चालेल. रे PT and रे QT आर द काय सांगा बायसेक्टर्स ऑफ अँगल BPQ and अँगल PQD. ओके अँगल BPQ and अँगल PQD रिस्पेक्टिवली. ओके ठीक आहे. त्यामुळे इकडचे दोन अँगल इक्वल हे सिम्बॉलिकली तुम्हाला दिसतं. हेच फक्त आपल्याला आता नेम लिहायचं आहे. म्हणजे अँगल कोणता? BPT. देअरफॉर अँगल BPT इज इक्वल टू किंवा कॉन्ग्रंट शब्द वापरले चालेल. इज इक्वल टू अँगल TPQ. अँगल TPQ. ओके मग खालच्या ह्याचं नंतर बघू. लेट अँगल BPT इज इक्वल टू अँगल TPQ इज इक्वल टू एक्स. काय मानायचं याला? एक्स मानायचं. म्हणजे इथं बघा आता इथं काय येणार आता इथं एक्स आणि हा काय येणार आहे एक्स. मग सिमिलरली हे दोन अँगल पण आपण वेगळ्या लेटरनं यूज करू. म्हणजे इथं येणार वाय आणि हा काय होणार वाय. सिमिलरली डायरेक्टली तो बघा आता मी सिमिलरली. ओके कोणकोणते आहे दोन अँगल? अँगल PQT. अँगल PQT इज इक्वल टू अँगल TQD इज इक्वल टू किती येणार आहे? वाय. हे इक्वेशन नंबर काय येईल तुमचं? 2. इक्वेशन नंबर 2 क्लिअर झालं का बघा. हे एक्स का आला? कारण की PT बायसेक्टर आहे. हा QT इक्वल का आला? बिकॉज दिस वन इज युअर वाय. ओके आता आपल्याला पहिली इन्फॉर्मेशन यूज करायची म्हणजे ह्या दोन लाईन पॅरललची काय होणार बघा. लाईन AB पॅरलल लाईन CD. ओके अँड PQ लाईन PQ is their transversal. ओके मग आता थोडंसं पॅरल लाईनची हेल्प घेऊ.
ओके, वेन इफ टू लाईन्स आर पॅरल. आता हे इंटरल अँगल्स आहेत. इंटरल अँगल्स आर सप्लिमेंटरी, म्हणजे त्याची ॲडिशन किती येणार 180. दॅट इज अँगल BPQ. देअरफॉर अँगल BPQ प्लस अँगल PQD इज इक्वल टू 180 डिग्री. पुढे रिझन इम्पॉर्टंट आहे. लिहितं रिझन लिहितो इंटेरियर अँगल्स. इंटेरियर अँगल्स. पण बघितलं असेल जो काय अँगल BPQ हा पूर्ण अँगल कोणत्या दोन अँगलपासून बनला आहे बघा, BPT आणि TPQ. म्हणजेच काय होणार देअरफॉर अँगल BPT प्लस अँगल TPQ प्लस ओके. जसा आपण BPQ दोन अँगलपासून बनला आहे तसाच अँगल PQD इज ऑल्सो फॉर्म्स टू अँगल. दॅट इज PQT आणि TQD. अँगल कोणता PQT प्लस अँगल TQD इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजे थोडक्यात या स्टेपमध्ये काय केलं बघा, आपण BPQला दोन अँगलपासून बनला ते इथं लिहिले आणि या PQDसाठी हे दोन वापरले. ओके. पण आता हे इक्वेशन नंबर 1मध्ये बघा, BPT म्हणजेच किती आहे x आणि TPQ पण म्हणजे किती आहे x आहे. ओके. सो आपण या व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करू, म्हणजे x प्लस x होईल. देअरफॉर x प्लस x प्लस PQTसाठी काय वापरले बघा आपण इथं y आणि TQDसाठी पण काय वापरले y. ओके. सो y प्लस y इज इक्वल टू 180 डिग्री. वाटल्यास रिझन लिहा फ्रॉम इक्वेशन्स 1 अँड 2. ओके. फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2. तुम्ही तिकडे पुढे लिहू शकता, माझ्याकडे जागा नाही त्यामुळे ॲज इट इज. हा थोडा पार्ट सॉल्व करू. x प्लस x किती होणार 2x प्लस 2y इज इक्वल टू 180 डिग्री. 2 कॉमन येतं दॅट इज x प्लस y इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर x प्लस y इज इक्वल टू 180 डिग्री डिवायडेड बाय 2. ओके. डिवायडेड बाय 2. देअरफॉर x प्लस y इज इक्वल टू 90 डिग्री. दिस वन इज युअर इक्वेशन नंबर 3. ओके. दिस वन इज युअर इक्वेशन नंबर 3. आता नेक्स्ट, आता याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो इथे एक ट्रायंगल तयार झाला आहे बघा. मी इथं सेपरेटली ड्रॉ करतो. हा PQ आणि इकडचा हा T. ओके. PQT. ओके. फिगरमध्ये पण दाखवायचं असेल तर असा दाखवू शकतो आपण. ओके. सो सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. हा रूल आपल्याला इथं यूज करावा लागेल. ओके. सो इन ट्रायंगल कोणता ट्रायंगल PQT. ओके. काय होणार सम ऑफ हे सगळं लिहायचं मेजर्स ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. तुम्ही तिथं डॉट डॉट दाखवायचं नाही, ते जे ऑलरेडी आपण भरपूर वेळा यूज केले. सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. तो रूल यूज करायचा. ओके. मग आता ऑल अँगलचे ॲडिशन म्हणजेच कोणकोणते अँगल P, Q आणि T. मग हे 3 लेटरमध्ये फक्त रीड करू. दॅट इज अँगल कोणता येणार बघा TPQ. देअरफॉर अँगल TPQ प्लस अँगल PQT प्लस अँगल PTQ इज इक्वल टू 180 डिग्री. ओके. इज इक्वल टू 180 डिग्री. मग TPQला काय म्हणले आपण, TPQ म्हणजेच काय x, म्हणजेच इथं काय होणार x प्लस PQT म्हणजेच काय y प्लस अँगल PTQ इज इक्वल टू 180 डिग्री. ओके. पण आता बघा x प्लस y म्हणजेच किती आहे 90. म्हणजे तिथे किती होणार 90 प्लस अँगल PTQ इज इक्वल टू 180 डिग्री. ओके. 90 प्लस अँगल PTQ इज इक्वल टू 180 डिग्री. त्या स्टेप्स फक्त इथे लिहितो बघा, कारण की तिथे स्पेस नाही. प्लस 90 तिकडे गेल्यामुळे काय होणार मायनस 90. देअरफॉर इथं फक्त लिहावं लागेल फ्रॉम 3. ओके. नेक्स्ट प्लस 90 तिकडे गेल्यामुळे मायनस 90 होणार. म्हणजे इथं काय राहणार अँगल PTQ इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 90 डिग्री. देअरफॉर अँगल PTQ इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 90 डिग्री दॅट इज इक्वल टू 90
डिग्री. झालं प्रूफ. आपल्याला हेच प्रूफ करायचं होतं, अँगल पी टी क्यू इज इक्वल टू 90 डिग्री. काय केलं बघा, पुन्हा एकदा रिपीट करतो शॉर्टमध्ये. पहिला बायसेक्टर, त्यामुळे एक्स एक्स वाय वाय हे फिगरमध्ये दाखवलं की या स्टेप्स तुमच्या लक्षात येतील, या 4 स्टेप्स. ओके, इथंपर्यंतचा पार्ट. ओके, त्यानंतर इकडचा खालचा पार्ट काय यूज केला, 2 लाईन्स आर पॅरलल, इंटरल अँगल्स आर सप्लिमेंटरी. ओके, मग बी पी क्यू म्हणजे हा अँगल 2 अँगलपासून बनला आहे, म्हणजेच बी पी टी टी पी क्यू, आणि अँगल पी क्यू डी पण 2 अँगलपासून बनला आहे. ओके, त्यानंतर फक्त व्हॅल्यूज सबस्टिट्यूट केल्या, एक्स प्लस एक्स वाय प्लस वाय. बाकीचे कॅल्क्युलेशनपर्यंत इथं आपण आलो, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 90 डिग्री. हा झाला तुमच्या ॲन्सरचा सेकंड पार्ट. आणि थर्ड पार्टसाठी कोणता ट्रायंगल यूज करायचा, दॅट इज सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. म्हणजे तिन्ही अँगलची ॲडिशन 180 डिग्री. व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या, एक्स प्लस वायची व्हॅल्यू आपण ऑलरेडी फाइंड केले, दॅट इज 90 डिग्री. इथं सबस्टिट्यूट केली, मग हे प्लस 90 इकडचं आल्यामुळे मायनस 90, दॅट इज 180 डिग्री मायनस 90 डिग्री. देअरफॉर अँगल पी टी क्यू इज इक्वल टू 90 डिग्री. आपल्याला हेच प्रूफ करायचं होतं. या टाईपचं सेम एक्झाम्पल आपण पॅरलल लाईनच्या प्रॉब्लेम सेटमध्ये यूज केले. पुन्हा एकदा थोडक्यात नजर टाका, म्हणजे आपल्याला लक्षात येईल काय काय केलं बघा. जरा स्टेप्समध्ये लिहून घेणं असेल तर लिहून घेऊ शकता. जस्ट बघा, झालं का एक्झाम्पल. चला नेक्स्ट एक्झाम्पल बघू. ते पण एक्झाम्पल बऱ्यापैकी थोडंसं मोठं पण सिम्पल आहे. स्टेप्स लक्षात राहिला की सफिशियंट आहे. एक्झाम्पल नंबर 10, कारण की ऑलरेडी एक्झाम्पल नंबर 9 आपण ऑलरेडी कालच्या व्हिडिओमध्ये लर्न केलं होतं. फिगर ड्रॉ करतो बघा इथं. ओके, ठीक आहे. हे जे काय बायसेक्टर असेल थोडंसं डी ई एफ अँड एम अँड जी. ओके, ठीक आहे. आता मी क्वेश्चन रीड करतो बघा काय दिले आपल्याला. इन द फिगर लाईन डी ई पॅरलल लाईन जी एफ. ओके, रे ई जी, ओके, रे ई जी अँड रे एफ जी आर द बायसेक्टर ऑफ अँगल डी ई एफ. म्हणजे थोडक्यात आपण यामध्ये जाता करू. अँगल डी ई एफचा हा जो काही ई जी आहे तो बायसेक्टर आहे, म्हणजे हे 2 अँगल इक्वल आले. ओके, इकडचं तुम्हाला फिगरमध्ये दिसत असेलच. ओके, त्यानंतर हा जो काही एफ जी आहे या 2 अँगल, या अँगलचा म्हणजे डी एफ एनचा बायसेक्टर आहे, म्हणजे हे 2 अँगल इक्वल झाले. ओके, सिम्बॉलिकली म्हणजे लक्षात आलं की तुम्हाला लक्षात येईल. ओके, पुढं प्रूव्ह दॅट. आपल्याला काय प्रूव्ह दॅट करायचं आहे बघा. अँगल फर्स्ट इथं 2 प्रूव्ह करायचं. अँगल डी ई जी इज इक्वल टू हाफ ऑफ अँगल ई डी एफ. ओके, हाफ ऑफ अँगल ई डी एफ अँड सेकंड ई एफ इज इक्वल टू एफ जी. ओके, ई एफ इज इक्वल टू एफ जी. ओके, सुरुवात करू आपण ॲन्सरला. ठीक आहे, बघू आपण पहिला जे काय दिले त्याच्यावाईज आपण फोकस करू. यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल अँगल डी ई एफचा हा जो काही ई जी आहे तो बायसेक्टर आहे, म्हणजे हे 2 अँगल इक्वल घेतले आपण. मगाच्या एक्झाम्पलमध्ये जसं केलं तर तसंच इथं लिहू. ओके, रे ई जी, हे ॲन्सरची सुरुवात झाली. रे ई जी इज द बायसेक्टर. लिहून घेऊ नका, फक्त लक्ष द्या, नंतर पॉज करून लिहू शकता. बायसेक्टर ऑफ अँगल डी ई एफ. ओके, देअरफॉर अँगल डी ई जी इज इक्वल टू अँगल जी ई एफ. ओके, पुढं देअरफॉर लेट अँगल डी ई जी
इज इक्वल टू अँगल जी ई एफ इज इक्वल टू काय मानलं आपण एक्स मानलं. ओके, काय मानलं तुम्हाला याला एक्स मानलं म्हणून मी इथं एक्स लिहितो बघा. हा आला तुमचा एक्स आणि हा काय आला एक्स. क्लिअर झालं पहिली स्टेप. आता अँगल डी ई एफ कोणकोणत्या दोन अँगलपासून बनला आहे या एक्स आणि एक्सपासून, मग तेच थोडंसं इथे लिहावं लागेल. अँगल डी ई एफ इज इक्वल टू अँगल डी ई जी प्लस अँगल जी ई एफ. ओके, दॅट इज एक्स प्लस एक्स. ओके, देअरफॉर अँगल डी ई एफ इज इक्वल टू किती आलं 2x. ओके, इक्वेशन नंबर 2. ओके, अँगल डी ई एफ किती आला हा तुमचा, मी थोडक्यात दाखवतो बघा इथं. हा किती आला 2x डिग्री. ओके, 2x म्हणलं चालेल किंवा 2x डिग्री म्हणलं तरी सफिशियंट आहे. ओके, ठीक आहे. हा झाला तुमचा दुसरा पार्ट. आता आपल्याला जे काय दिले त्याच्यावर फोकस करावं लागेल. डी ई आणि हा जी एफ पॅरलल आहे. ओके, म्हणजेच लिहून घेऊ आपण लाईन डी ई, लाईन त्यांनी दिले त्या पद्धतीने घेऊ. लाईन डी ई पॅरलल लाईन हा जी एफ. ओके, पॅरलल लाईन जी एफ अँड आता इथं ट्रान्सव्हर्सल कोणते घ्यायचे, इथं भरपूर ट्रान्सव्हर्सल होतात. या दोन लाईनची हे एक ट्रान्सव्हर्सल आहे, ही पण आणि ही पण. आपल्याला पहिला घ्यायची आहे ई एफ. ओके, किंवा ई एम इज देअर ट्रान्सव्हर्सल. लाईन ई एम इज देअर ट्रान्सव्हर्सल. ओके, लाईन ई एम इज देअर ट्रान्सव्हर्सल. आता लक्षात फक्त व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करा. या दोन लाईन पॅरलल आहेत, ही ट्रान्सव्हर्सल आहे म्हणजे अँगल जी डी ई एफ, अँगल डी ई एफ इज इक्वल टू अँगल. आता अँगल डी ई एफचा इक्वल अँगल कोणता येणार आहे बघा, जी एफ एम. अँगल जी एफ एम. आता रिझन काय बघा, दे आर करस्पॉन्डिंग अँगल्स. हा एक अँगल आणि इकडचा हा जो काय अँगल आहे हे दोन्ही अँगल काय आले करस्पॉन्डिंग अँगल झाले. पण मला सांगा अँगल डी ई एफ पुढे रिझन लिहायचं इम्पॉर्टंट आहे, दॅट इज करस्पॉन्डिंग अँगल्स. दॅट्स वन इज युअर. ओके, सो पण जर तुम्ही बघितलं असेल डी ई एफ किती आहे 2x आहे. जर डी ई एफ 2x असेल तर जी एफ एम पण किती असणार 2x असणार. देअरफॉर अँगल जी एफ एम इज इक्वल टू ऑल्सो 2x डिग्री फ्रॉम सेकंड. ओके, फ्रॉम सेकंड. आता जर जी एफ एम म्हणजे हा जी एफ एम 2x असेल तर हा पण किती असणार आहे बघा तुमचा 2x असणार, कारण की हे दोन अँगल इक्वल आहेत. मग तेच लिहायला लागेल आपल्याला. म्हणजे मी थोडक्यात तुम्हाला काय करतो आहे फिगरमध्ये एक्सप्लेनेशन देतो, तेच आपण इथं बोर्डवर लिहितो. ओके, म्हणजेच ते फक्त लिहायसाठी आपल्याला प्रोसिजर वापरावी लागेल. रे एफ जी इज द बायसेक्टर ऑफ अँगल डी एफ एम. हे गिवन दिले. देअरफॉर अँगल डी एफ जी इज इक्वल टू अँगल जी एफ एम. ओके, आणि इज इक्वल टू किती येणार आहे 2x. अँगल जी एफ एम किती येणार आहे 2x. क्लिअर झालं का बघा. यामध्ये अँगल डी ई एफ इज इक्वल टू अँगल जी एफ एम इज इक्वल टू 2x. क्लिअर आहे. आता अँगल डी एफ एम दोन अँगलपासून बनला आहे, या 2x आणि या 2x पासून. म्हणजेच काय येणार बघा अँगल डी एफ एम इज इक्वल टू अँगल डी एफ जी प्लस अँगल जी एफ एम. ओके, दॅट इज 2x प्लस 2x दॅट इज इक्वल टू किती येणार आहे 4x. अँगल डी एफ एम इज इक्वल टू किती आला 4x. अँगल डी एफ एम इज इक्वल टू किती आलं बघा 4x. आता नेक्स्ट पॉईंट तो नंतर बघायचा. ओके, आता नेक्स्ट पॉईंट काय बघायचा, ट्रान्सव्हर्सल चेंज करायची. आता जर तुम्ही बघितलं असेल या एक्झाम्पलमध्ये इथला पार्ट आणि हा पार्ट बऱ्यापैकी सेम आहे. जी एफ एम किती आला बघा, डी एफ एम किती आला 2x. तो शक्यतो त्याची गरज लागणार नाही आपल्याला, पण पुढे बघू. आता ई डी एफ काढायचं आपल्याला, अँगल ई डी एफ. ओके, याची मी कदाचित हे राहू दे, आपल्याला काय गरज लागणार नाही, इथंपर्यंत सफिशियंट आहे. डी एफ जी एफ एम इज इक्वल टू एक्स. उगाच स्टेप्स वाढायला नको. ओके, आता बघा या दोन लाईन एकमेकांना पॅरलल आहे आणि ही ट्रान्सव्हर्सल घेतली जी डी एफ. ओके, बघा फोकस करा.
डी ई आणि डी जी एफ पॅरलल आणि ही ट्रान्सव्हर्सल घेतली तिथं झेड सिम्बॉल तयार होतो. ओके, झेड सिम्बॉल तयार झाले, हे दोन अँगल इक्वल येणार आहे. ओके, म्हणजेच बघा आता काय होणार बघा, लाईन डी ई पॅरलल लाईन एफ जी अँड कोणती लाईन घ्यायची आपल्याला ट्रान्सव्हर्सल डी एफ अँड लाईन डी एफ इज देअर ट्रान्सव्हर्सल. ओके, लाईन डी एम तिथं जागा बसत नाही म्हणून ते खाली घेतले. डी एफ इज देअर ट्रान्सव्हर्सल. सो अँगल ई डी एफ इज इक्वल टू अँगल जी डी एफ जी, अँगल डी एफ जी. ओके, देअरफॉर अँगल ई डी एफ इज इक्वल टू डी एफ जी किती आहे बघा 2x. डी एफ जी किती आहे 2x. वाटल्यास इक्वेशन नंबर इथं 3 म्हणा आणि फ्रॉम 3 आता एक शेवटचा टप्पा राहिला फक्त 2 मल्टिप्लिकेशनमध्ये. ओके, 2 मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे आल्यानंतर कशामध्ये जाणार ते डिव्हिजनमध्ये. देअरफॉर 1/2 अँगल ई डी एफ इज इक्वल टू एक्स. 1/2 अँगल ई डी एफ इज इक्वल टू एक्स. आता जे काय प्रूफ करायचं जर तुम्ही इथं फोकस केला असेल तर 1/2 अँगल ई डी एफ आला आपला, 1/2 अँगल ई डी एफ आणि आपल्याला इथं काय पाहिजे एक्स पाहिजे. ओके, इथं आपल्याला काय पाहिजे डी ई जी. एक्स ऐवजी काय पाहिजे डी ई जी. जर तुम्ही फिगरमध्ये बघितलं असेल इथं बोर्डवर एक्स म्हणजेच काय बघा डी ई जी आहे. म्हणजेच देअरफॉर 1/2 अँगल ई डी एफ इज इक्वल टू एक्सच्या ठिकाणी काय लिहिणार अँगल डी ई जी फ्रॉम फर्स्ट. ओके, एवढं मोठं एक्झाम्पल आहे. मुद्दा मी हँडरायटिंग थोडं मोठं काढलं म्हणजे तुम्हाला क्लिअरली दिसावं. आता पुन्हा एकदा रिपीट करतो जे आपलं एक्झाम्पल पहिलं. हे काय एकदम सिम्पल आहे, यामध्ये काय जास्त अवघड नाही. यामध्ये आपण पहिला रूल यूज केला, जी इन्फॉर्मेशन दिली बायसेक्टर होता त्यामुळे एक्स एक्स मानलं. ओके, इथं एक्स एक्स आलं. जरा तुम्हाला फिगरमध्ये बघितलं असेल तर बऱ्यापैकी या सगळ्या स्टेप्स, या ज्या सगळ्या स्टेप्स आहेत शॉर्टमध्ये फिगरमध्ये एक्स एक्स आलं. हे 2x कसं आलं, या 2x ॲडिशन, मग हेच इथं लिहिले. ओके, डी ई एफ इज इक्वल टू डी ई जी प्लस जी ई एफ एक्स प्लस एक्स दॅट इज 2x लिहिले. हा झाला पहिला पार्ट. यानंतर हा एक अँगल आणि हा अँगल इक्वल येतो. ओके, हे जर तुम्हाला समजलं का तर इथं लिहिले लाईन डी ई पॅरल लाईन जी एफ अँड लाईन ई एम इज देअर ट्रान्सव्हर्सल. देअरफॉर अँगल डी ई एफ इज इक्वल टू अँगल जी एफ एम. ओके, मग हे 2x आहे पूर्ण, मग हा पण किती येणार 2x. ओके, हा झाला दुसरा टप्पा. आता हा 2x आहे म्हणजे हा पण 2x येणार. रिझन हा एफ जी बायसेक्टर आहे म्हणजेच अँगल डी एफ जी इज इक्वल टू अँगल जी एफ एम दॅट इज 2x. ओके, ठीक आहे. त्यानंतर आता ट्रान्सव्हर्सल फक्त चेंज केली. या 2 लाईन तर पॅरलल आहेतच, आपण इथं पण यूज केलं आणि तिथं पण यूज केलं. फक्त ट्रान्सव्हर्सल कोणती घेतली डी एफ घेतली म्हणजे हे 2 अँगल इक्वल झाले. ओके, म्हणजेच हा पण किती आला बघा 2x. थोडक्यात फिगरमध्ये मी शो केलं 2x आला. ओके, मग 2 मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे आल्यानंतर डिव्हिजन म्हणजे दॅट इज 1/2 अँगल ई डी एफ इज इक्वल टू एक्स. सो 1/2 अँगल ई डी एफ आणि एक्स म्हणजेच काय आपण कन्सिडर केले डी ई जी दॅट इज अँगल डी ई जी आणि आपल्याला हेच प्रूफ करायचं होतं. ओके, ठीक आहे. हा झाला पहिला पार्ट. ओके, आता दुसऱ्या पार्टकडे वळायचं आहे, आपल्याला ॲन्सर लिहायचं आहे. सो मी इथं रफ करतो बघा, इथं बसेल कदाचित ई एफ आणि आपल्याला काय दाखवायचं आहे बघा इथं लिहून घेतो म्हणजे लक्षात येईल. ई एफ इज इक्वल टू एफ जी दाखवायचं आहे. ओके, आता तो कसं दाखवायचा ई एफ आणि एफ जी इक्वल दाखवायचा आहे. ठीक आहे, पुन्हा तेच रूल यूज करायचा. लाईन डी ई पॅरलल लाईन कोणती एफ जी. आता फक्त ट्रान्सव्हर्सल चेंज करायची बघा. पहिल्या ह्याच्यामध्ये ट्रान्सव्हर्सल ई एम घेतली ही आडवी, दुसऱ्या तिथं एक्झाम्पलमध्ये ही जी काय ब्ल्यू कलरची आहे ती ट्रान्सव्हर्सल घेतली म्हणजेच कोणती डी एफ. आता आपण ट्रान्सव्हर्सल चेंज करायची, कोणती घेणार आहे तर आपण ट्रान्सव्हर्सल एफ जी ई जी. कोणती ट्रान्सव्हर्सल घ्यायची आता ई जी इज देअर ट्रान्सव्हर्सल अँड लाईन ई जी इज देअर ट्रान्सव्हर्सल. ओके, आता ही जर ट्रान्सव्हर्सल घेतली तर झेड येतो बघा परत म्हणजे अँगल डी डी ई जी. देअरफॉर अँगल डी ई जी
इज इक्वल टू अँगल EGF, अँगल EGF. ओके, मग अँगल DEG, अँगल DEG म्हणजेच किती आहे, एक्स आहे. ओके, मग हा पण किती येणार, एक्स येणार. ओके, म्हणजेच काय देणार, देअरफॉर अँगल EGF इज इक्वल टू एक्स. अँगल EGF किती आला, एक्स आला. आता मी सगळी फिगर रफ करणार कारण की ऑलरेडी मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे सगळं. ओके, जे इम्पॉर्टंट आहे तेच मी फक्त इथं ठेवतो. बघा, हे एक्स आहे, हा एक्स आहे. नाही तर मग सगळी फिगर ठेवली की पुन्हा कन्फ्युजन होईल तुमचं. सगळ्याचं काम संपलं, आपल्याला फक्त एवढंच प्रूफ करायचं आहे. ओके, इथं एफ आहे, ही लाईन आहे, इथं एक्स आणि इथं एक्स आहे. आता जर तुम्ही बघितलं असेल ट्रायंगल EFG मध्ये हे दोन अँगल इक्वल दिसतात का, तर एक्स एक्स आले म्हणजे इक्वल आले. मग दोन अँगल इक्वल असेल, इफ टू इन अ ट्रायंगल इफ टू अँगल्स आर इक्वल देन इट्स अपोजिट साईड्स आर इक्वल. म्हणजे याची अपोजिट साईड्स आणि याची अपोजिट साईड्स काय असणार आहेत, इक्वल असणार. म्हणजे EF आणि FG काय असणार आहे, इक्वल असणार. मग इथे लिहावं लागेल. सो इथे लिहितो बघा, मी हे रफ करणार आहे मी. ओके, देअरफॉर इन ट्रायंगल EFG किंवा EGF कॉमा अँगल GEF इज इक्वल टू अँगल EGF इज इक्वल टू एक्स. ओके, इज इक्वल टू एक्स डिग्री. देअरफॉर बाय कॉन्वर्स ऑफ आयसोस्केल्स ट्रायंगल थेरम, बाय द कॉर्नर्स ऑफ आयसोस्केल्स ट्रायंगल थेरम. काय सांगतो तो आयसोस्केल्स ट्रायंगल थेरम, इन अ ट्रायंगल इफ टू अँगल्स आर इक्वल देन इट्स अपोजिट साइड्स आर ऑल्सो इक्वल. देअरफॉर EF इज इक्वल टू GF किंवा FG पाहिजे असेल तर FG घेऊ किंवा ओके EF इज इक्वल टू GF. ओके, हेच आपल्याला सेकंड प्रूफ करायचं. तो EF इज इक्वल टू FG पाहिजे ना, ठीक आहे. इथं घेऊ आपण FG. ओके, दिस वे वी हॅव टू कम्प्लीट. थोडंसं एक्झाम्पल मोठं आहे पण लक्षात ठेवलं तर तिन्ही वेळेला आपण पॅरल लाईनचा रूल यूज केला. पहिला EF ट्रान्सव्हर्सल घेतली, नंतरच्या ह्याला फक्त ट्रान्सव्हर्सल चेंज करत गेलो. इथं ट्रान्सव्हर्सल EM घेतले, इथं ट्रान्सव्हर्सल चेंज केली तर ट्रान्सव्हर्सल लिहायची राहिली बघा. हां, DF ट्रान्सव्हर्सल घेतलं आणि नंतरच्या कंडिशनला EG ट्रान्सव्हर्सल घेतली. हा फक्त रूल यूज केला आपण, बाकी काही यामध्ये केलेलं नाही. ओके, पुन्हा एकदा वाटल्यास 2 वेळा व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एकदा लिहिता म्हणजे एक्सप्लेनेशन लिहित तुम्ही व्हिडिओ बघत ज्यावेळी लिहिणार त्यानंतर पुन्हा एकदा रिपीट केली तरी चालेल. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली क्लिअर आयडिया येईल की आपल्याला यामध्ये जास्त काय अवघड नाही, फक्त एक्झाम्पल मोठं आहे, ॲन्सर जे आहे ते मोठं आहे. ओके, दिस वे वी हॅव टू कम्प्लीटेड अवर प्रॅक्टिस एट 3.1. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट पार्ट कंटिन्यू करतो. सो आज आपण इथे थांबतोय. थँक्यू.